तर सगळ्यात जास्त मला कमेंटमध्ये हे येतात की आमच्या ब्लाऊजची जी टिप आहे तर ती तिरकी का होते. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम प्रॅक्टिकली बघणार आहोत की ब्लाऊजची जर टिप तुमची तिरकी येत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. आणि फिटिंगही तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे की त्याचं जे फिटिंग आहे एकदम सरळ रेषेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तर ते रेडी करायचं आहे. आता सगळ्यात इथे बघा, तुमची जर टिप अशी तिरकी येत असेल तर आपल्याला पहिल्यांदा इथं काय करायचे, जी स्लीव्ज आहे तर ती पूर्ण काढून घ्यायची आहे. दोन्ही स्लीव्ज आपल्याला या ब्लाऊजच्या ज्या अटॅच आपण केलेल्या आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत मी काढून घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला काय करायचं आहे, एकावरती एक आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आहेत या स्लीव्ज. आणि त्यानंतर आपल्याला या स्लीवची हात रुंदी जी आहे तर ती मोजायची आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, छातीचं माप आपण 2 इंच घेतलेलं असतं, कमरेचं माप आपण 2 इंच घेतलेलं असतं, पण हात रुंदीचं जे माप आहे तर ते आपण 2.5 इंच घेतलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की तर फिटिंगची जी टीप आहे तर ती तिरकी जाऊ शकते. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही छातीचं माप 2 इंच घेतलेलं आहे आणि कमरेचं माप 2 इंच घेतलेलं आहे तर हात रुंदीचं मापसुद्धा आपल्याला इथं 2 इंचच घ्यायचं आहे. आता या हात रुंदीचं माप तुम्ही बघू शकता, माझं अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा झालं होतं, त्यामुळे जी टीप आहे तर ती तिरकी येत होती. आता या स्लीव्ज आपण अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हात रुंदी आपल्याला सगळ्यात आधी मोजून घ्यायची आहे. आता या ब्लाऊजची हात रुंदी जी आहे तर ती 7 इंच येत होती. सो आपण 7 + 2 इंच 7, 8, 9 9 इंच आपल्याला इथं प्रॉपर हात रुंदीचं जे माप आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. आता हे बघा, तर 7 इंच माझी ही हात रुंदी झालेली आहे. आता 2 इंचच फक्त आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन लागतं, पण माझं जे हातरुंदीचं मार्जिन आहे तर ते बघू शकता तुम्ही, 2.25 इंच झालेलं आहे, म्हणजे अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा झालेलं होतं. सो आपण आता इथं 2 इंचावरती मार्किंग करणार आहोत, जितकं आपल्याला हातरुंदीचं माप 2 इंचावरती आपण घेतलेलं आहे. आता जे एक्स्ट्राचं सगळं माप आहे तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे कटिंग आपलं माप आपण केलेलं आहे. जे एक्स्ट्रा हातरुंदीचं माप जे आहे तर ते झालेलं होतं. आता परत होते तशी स्लीव्ज जी आहे आपण या ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे. आता स्लीव्ज आपण याला अटॅच करून घेतलेली आहे. आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपल्याला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर लेवल जी आहे आपल्याला या ब्लाऊजमध्ये करून घ्यायची आहे, फ्रंट आणि बॅकची. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हात रुंदीचं जे माप आहे तर ते एकदम स्ट्रेट लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता, तर जे हातरुंदीचं माप आहे एकदम किनाऱ्याला आपल्याला स्ट्रेट इथं लाईन जी आहे मार्किंग करून घ्यायची आहे. आता यामध्ये तुमचं जे ब्लाऊजचं मार्जिन आहे ते थोडंसं इथं कमी होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की या पद्धतीचं जर तुम्ही एकदम सरळ रेषेमध्ये जर तुम्हाला टिप पाहिजे असेल आणि क्रॉसमध्ये टिप झाली असेल तर तुम्हाला थोडंसं इथं मार्जिन जे आहे कमी पडू शकतं. आता हातरुंदीपासून स्ट्रेट लाईन मी अशी खाली घेतलेली आहे. मधला जो पोर्शन आपला बाहेर येत होता तर तो आपण पूर्ण इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर आपण हे मेजरमेंटसुद्धा घेतलं तर 1.5 इंचाचं मार्जिन जे आपलं आहे तर ते ब्लाऊजमध्ये राहतं. आपण फिटिंगचं माप ज्यावेळी टाकणार आहोत त्यावेळी. आता सरळ बाजूनेच आपल्याला काय करायचं आहे बघा, ब्लाऊजवरती एकदम किनाऱ्याला टीप मारून घ्यायची आहे. तर एकदम किनाऱ्याला आपण टीप ही मारून जे आहे तर ती घेतलेली आहे. आता ब्लाऊज जो आहे तर तो ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला फिटिंगचं जे मेजरमेंट आहे तर ते टाकायचं आहे. त्याआधी आपल्याला दाबटीप एक मारून घ्यायची आहे.
आता हात रुंदीचं माप आपल्याला घ्यायचं आहे 7 इंच, छातीचं माप आहे 10.5 इंच आणि कमरचे आहे 9 इंच आहे. हात रुंदीचं माप 7 इंच टाकलेलं आहे, छातीचं माप आपल्याला टाकायचं आहे 10.5 इंचावरती आणि त्यानंतर आपली जी कमर आहे तर ती टाकायची आहे 9 इंचावरती. तर एक स्ट्रेट इथे लाईन आपण मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती टीप घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की एकदम स्ट्रेट लाईन आपली जी आहे, आपली टीप जी आहे फिटिंगची आलेली आहे, जी की मगाशी आपली थोडी तिरकी जात होती. तर थोडंसं फिटिंग मार्जिन आपल्याला कमी पडतं, पण फिटिंग जे आहे एकदम छान बसतं. तर ज्यावेळी तुम्ही कापड छातीमधलं कट कराल त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही छातीचं माप मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कापड जे आहे तुम्ही कट करायचं आहे छातीमधला आणि स्ट्रेट इथे लाईन जी आहे टेप मारून घ्यायची आहे. आता याचं फिटिंग एकदम प्रॉपर असं आलेलं आहे. बाहेरून सुद्धा तुम्ही याचं फिटिंग बघू शकता की बाहेरून सुद्धा याचं जे फिटिंग आहे तर ते खूप छान आलेलं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.